असं फिरायचं. कॅमेरा पडेल. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आजच्या ब्लॉगचं नाव आहे द वन थिंग दॅट मेक्स मी हॅपी. बाकी मी आता डिनरच्या तयारीला लागली आहे आणि डिनरसाठी आज मी करणार आहे गरम गरम पोळ्या आणि कांदा बटाटा टोमॅटोचा रस्सा. सो इथे मी आता पहिले कणिक भिजवून घेणार आहे. आज आम्ही ब्लॉग सुद्धा जरा संध्याकाळी शूट करायला घेतलाय, कारण सकाळी आपलं रोजचंच रुटीन आणि ॲक्च्युली राहूला सुद्धा सर्दी खोकला झालाय. त्याला आधी झालेला आणि काल तुम्ही बघितलं असेल, काल पुष्करची सुद्धा तब्येत थोडीशी बरी नव्हती. सो राहूला आज आम्ही स्कूलला पाठवलं नव्हतं आणि उद्या सुद्धा गोपाळकाला आहे, सो त्याला स्कूलला सुट्टी आहे. आणि आत्ता बाकी दिवसभराचं रुटीन सुरू आहे. देवाला सुद्धा दिवा लावून झालाय. मग म्हटलं जरा डिनरच्याच तयारीला लागूया. कणिक आधी भिजवून ठेवते म्हणजे बाकी सगळं होईपर्यंत छान ती मुरेल. कणिक माझी मळून झाली आहे, झाकून ठेवली आहे आणि आता जरा मी राहूचा अभ्यास घ्यायला वळणार आहे. कारण कणिक आता मळून ठेवली आहे, भाजी थोड्या वेळाने करेन. त्यामधल्या पिरियडमध्ये जरा पटकन राहूचा अभ्यास करून घेते. राहू चला अभ्यासाला. त्यातला 1 इकडे 1 + 2 = 9 + 2 किती? 11. इथे किती लिहिशील? 1 हे प्लस हे आणि मग त्यात हे झालं 2 डिजिट. हे 3 डिजिटचे ॲडिशन. तुला सिंगल डिजिटच देते. हा टेबल्स पण राहायचे राहिलेत ना आपले. हा हे झालं किती? 2 + 9 11 2 3 4 किती राहिले? 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. हे कंप्लीट कर पूर्ण. 2 आणि 3. मी जाते डिनर बनवायला. तुझं हे कंप्लीट झालं की मला बोल. हा मग मी चेक करते. राहूला अभ्यासाला बसवून आली आहे आणि मी आता इथे रश्श्याची तयारी करायला घेतली आहे. म्हणजे एकीकडे माझं डिनर सुद्धा होईल, एकीकडे राहूचा अभ्यास सुद्धा होईल. फायनली नवीन चॉपरचं ओपनिंग झालं. येस. चांगलं आहे का? मस्त मोठा आहे ना. राहू झालं का? नाही होत आहे. हा झालं की बोल. मला सांगा, मी येते. तर राहूसाठी टोमॅटोची भाजी केलेली आहे. इथे आमचा रस्सा सुद्धा शिजायला ठेवलाय. रस्सा झाला की मी मस्त गरम गरम पोळ्या करणार आहे. हे काय करते आता? पिठलं भरपूर लसूण घातलेलं. का? मला वाटलं कांदा बटाट्याचा रस्साच करते फक्त तू. रस्सा आहे रे. राहूला मग टोमॅटोची भाजी केली. आपल्याला म्हटलं थोडस असं घट्टसर पिठलं करूया, झुणक्यासारखं. अच्छा, तेच म्हटलं आता इथे रस्सा तर करून झाला आहे. काय करते आता? मस्त पटकन होतं ना. दे बघू दे, मला चेक करू दे सोन्या. व्हेरी गुड, सगळं करेक्ट. दे टाळी. चलो आता मम्मम करूया आपण. चला. हा चला. मग अशी खेळलो की आपण किती? आई मला अजून खेळायचंय. खेळूया. एक काम करूया, आधी जेवून घेऊया. सगळं मस्त गरम आहे. तुझी आवडीची भाजी पण केली आहे. जेवण झालं की खेळूया. ड्रॉइंगची प्रॅक्टिस पण करायची आहे. हा पण आधी जेवून घेऊया. ठीक आहे? मला पिठलं खाणार आहेस ना पिठलं? हो, थोडंसं दे म्हणालाय. आई एवढं नको. टेस्ट करून बघ. टेस्ट करून बघ, तुला आवडणार. आणि मस्त अंकिताने डिनर केलंय. पोळी, कांदा बटाटा रस्सा आणि पिठलं. झुणका म्हणजेच पिठलं नाही केलं. झुणका. पिठलं पातळ असतं ना थोडं. पातळ. आणि टोमॅटोची भाजी. आणि गावची टोमॅटोची भाजी. आई अजून हे बघ, याच्यावरती कलर ठेव सगळे.
तर आमचं मस्त जेवण झालेलं आहे आणि जेवतानाच तुम्ही बघितलं असेल की राऊचं चाललेलं मला खेळायचं आहे अजून, पण तेव्हा त्याला म्हटलं आधी तू जेवून घे मग आपण खेळूया. आणि आता जेवणसुद्धा लवकर झालं आहे, जरा छान सगळं आवरलं आहे. मग आम्हाला आता कलरिंगचा मूड आला आहे, मग मी आता जरा त्याच्याबरोबर कलरिंग करायला बसली आहे. बाहेर नाही गेला पाहिजे ब्लॅकच्या. आज मस्त केलंय रावने. आज बाहेर नाही गेला कलर. व्हेरी गुड. अशी रोज प्रॅक्टिस केलीस ना हळूहळू तुला जमणार, मग मस्त कलरिंग करशील एकदम. हे बघ अशी बॉर्डर घ्यायची करून ब्लॅकला. आई आता मी इकडे ब्राऊन कलर. माझा बाहेर गेला. आईचाच बाहेर गेला बघ कलर. राहू एकदम मस्त करतोय आज. मस्त आहे. ते पण घे ना आपले कलर. तो ग्रीन घ्या, ग्रीन मस्त दिसेल याला. ते पण करायचंय. आई मस्त दिसतोय ना. मस्त झाला ना कलर. हे घे, हे पण कम्प्लीट करून टाक पटकन. त्याचा एक पाय ब्लू कलरचा आहे आणि एक पाय ब्राऊन कलरचा आहे. हा राहू असं का केलंय? अरे असंच म्हणे रेनबो आहे पाय. पाय रेनबो आहे. हे बघ काय या गोलाला हे मस्त केलंस रे. हो ब्लॅक आणि ब्लू मस्तच केलंयस. अशा प्रकारे इव्हिनिंग पासून सुरू झालेलं रुटीन फायनली संपलंय. छान सगळं आवरून झालंय आणि आता आपल्या ब्लॉगचं आज जे टायटल आहे द वन थिंग दॅट मेक्स मी हॅपी, तर ती गोष्ट आहे राऊचा हॅपीनेस किंवा राऊ बरोबर स्पेंड केलेला क्वालिटी टाईम. आणि हा वेळ कसाही असू दे त्याच्याबरोबर गेम्स खेळण्यात, आणि रोज त्याला वेगवेगळे गेम्स खेळायचे असतात, काही एक फिक्स नसतं. किंवा मग कधीतरी क्राफ्ट असेल किंवा कधीतरी त्याला मला काहीतरी स्टोरीज सांगायच्या असतात किंवा त्याला जे करायचं असतं आणि त्याच्याबरोबर जो मी वेळ घालवते ती गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात आनंददायक असते. आणि ह्या सगळ्या मग क्राफ्ट, ड्रॉइंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडासा अभ्यास मग साईडला राहतो, पण मग मी थोडंसं मॅनेज करते माझं रुटीन, त्याचा अभ्यास, हे सगळं मी थोडंसं माझ्याप्रमाणे मॅनेज करते. जसं आज तुम्ही बघितलं असेल की मला डिनर करायचं होतं, मग तो जो वेळ असतो कारण तेव्हा मग मी त्याच्याबरोबर बसू शकत नाही, मग अशा वेळेला मी त्याला अभ्यास देते की राहू तू हे कर, एकीकडे मी हे करते. सो मग अभ्याससुद्धा माझ्या रुटीनमध्ये मॅनेज होऊन जातो आणि मग बाकीचा वेळ असतो. सो आणि त्याला तो जो एक आनंद होता, आम्ही काही क्राफ्ट करत असू, एक्स्ट्रा कुठल्या ॲक्टिव्हिटीज करत असू, त्या कम्प्लीट झाल्यानंतर त्याचा जो आनंद असतो, किंवा अभ्यासाचं इव्हनसुद्धा की आईने दिलेला अभ्यास, रायटिंग असू दे किंवा स्पेलिंग्ज असू दे, वॉटेवर, ते कम्प्लीट झाल्यानंतरचा त्याचा जो आनंद असतो ना ते खूप बघण्यासारखं असतं. बाकी माझं सगळं छान आवरून झालं आहे. थोडंसं किचनमध्ये आहे, भांडी वगैरे थोडीशी आवरून घ्यायची आहेत आणि एडिटिंगलासुद्धा आता मला बसायचं आहे. आज हा व्लॉग मी इथेच थांबवते आहे. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. हे सगळे ह्याच्यात लावून ठेव आणि माझी येलो. हा बाहेर एक डाईस मोठा बाहेर आहे. बँकर होतो तुम्हाला. ठीक आहे तुम्हाला आई डाईस घेऊन चला तुझा पहिला टर्न तोपर्यंत आहे ना. मला 11 पडले. 1 2 3 4 5. ओके घेतलं का, मिळालं का? नाही तिकीट नाही मिळालं. हे बघ हे दे तिकीट.